जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बुलढाणा शहरात सध्या वेगळी समस्या निर्माण झालेली आहे। बुलढाणा शहराच्या प्रवेशद्वारावर सध्या मोठमोठे कचऱ्याचे ढीग हे तयार झालेले आहेत। बुलढाणा शहरामध्ये जे प्रवेश करणारे लोक आहेत त्यांना सगळ्यात पहिले दर्शन हे मोठमोठ्या कचऱ्याचं होते। बुलढाण्याचा चिखली औरंगाबाद मार्ग असू द्या किंवा धाड मार्ग असू द्या किंवा खामगाव मार्ग असू द्या किंवा मलकापूर मार्ग असू द्या, बुलढाणा शहराच्या बाहेरच्या हद्दीमध्ये शहराला लागून जो भाग आहे त्या भागामध्ये सध्या कचऱ्याचंच वास्तव आहे। या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढीग निर्माण झालेले आहे आणि बुलढाणा शहरामध्ये जे जिल्ह्याभरातून आणि राज्यातून जे लोक येतात त्यांना सगळ्यात पहिले या कचऱ्याचं दर्शन होते। या कचऱ्यातून त्यांना वाट करावी लागते आणि या बाबतीमध्ये बुलढाणा अर्बनचे सर्व सहकार महर्षी राधेश्याम चांडक उर्फ भाईजी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केलेली आहे की डीपीडीसी मध्ये एक विशेष निधीची व्यवस्था करावी आणि हा जो कचरा आहे हा कचरा यातून नायनाट करावा, या कचऱ्याची विल्हेवाट लावावी आणि यामुळे बुलढाणा शहराच्या सौंदर्याला फार डाग लागत आहे। एकंदरीमध्ये बुलढाणा शहरामध्ये प्रवेश करत असताना चारी बाजूने जे कचऱ्याचे जे ढीग तयार झालेले आहे त्यामुळे बुलढाण्याच्या अस्तित्वाला आणि जिल्हा ठिकाण असलेल्या बुलढाण्याच्या अस्तित्वाला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे। एकंदरीमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक केंद्रीय मंत्री आणि एक राज्यमंत्री याशिवाय अनेक मोठे दिग्गज नेते हे बुलढाणा शहरामध्ये राहतात आणि जिल्ह्याचं ठिकाण असलेल्या बुलढाण्यामध्ये प्रवेशद्वारावर कचऱ्याची एवढी गंभीर समस्या असणे ही या राजकीय नेत्यांसाठी भूषणावं नाही। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।